सबस्क्राइब करा. आपल्या सेटनी फोन घेतलाय बघा. फोन बघा. हाय मित्रांनो, हाय बहिणींनो. हे तर सर्वच म्हणतात हायला सोडून टाका. जय शिवराय, जय भीम, जय श्रीराम, जय हिंद बोलून मी निशांत प्रकाश सुर्वे उर्फ धाबधूक निशांत तुम्हा सगळ्यांना आपल्या आजच्या 14वा ब्लॉगमध्ये मानाचा मुजरा करतो. तर आपला आजचा 14वा ब्लॉग असा आहे की तुम्हाला जर माहिती आहे नवरात्री उत्सव चालू झाले, तर त्याच निमित्ताने आपली नवरात्री उत्सवची पहिली ऑर्डर आहे. म्हणजे कामं तर आहे भरपूर. तर आपली ऑर्डर तर नवरात्रीचे टोटल फक्त 4च ऑर्डर आहे नवरात्री सीझनचे. जास्त नाही, कारण कोण इथं नसतो जास्त. पवळ्या दादा, हांड्या, मी, किरण, आम्ही लोक सगळे शोला असतो. तर हे लोक आपले हे बाकीचे जे 4 ऑर्डर आहे ना, ते आपले पोरं सगळे वाजवतात, हँडल करतात. त्याच्या काय टेन्शन नाही. पण पवळ्या दादा हे लोक, हांड्या हे लोक सगळे गेले अंकलेश्वरला. म्हणजे आम्ही लोक जे नवरात्रीसाठी शो वाजवत आहे ना, ते अंकलेश्वरला आहे. हे लोक सगळे गेले. पण मी आजच्या मतलब स्पेशली आज ऑर्डर आहे ना, त्या ऑर्डरसाठी थांबले. कारण की पार्टीवाल्याने आपलं लय मतलब मनापासून आपलं लय स्वागत केलं. माझं काय सगळं ग्रुपचं स्वागत केलं आहे, म्हणून त्या ह्याच्यासाठी मी थांबलो आहे. तर ही ऑर्डर झाल्याच्यानंतर मी आज रात्री निघणार आहे अंकलेश्वरला डायरेक्ट. तर आपल्या नवरात्रीचा एकच ब्लॉग येणार आहे. बाकी सगळे ब्लॉग येणार आहे ना, ते तिकडं शोला येणार आहे. शोचे ब्लॉग येणार आहे. तर आपली आजची ऑर्डर आहे ती आहे कोपरखेरणेला. तुम्ही तर ती आपली रील्स बघितलीच असेल. ती रील्स मी बनवलेली, तुम्ही ती रील्स बघितलीच असेल कोपरखेरणेची, दुर्गेश्वरी. तिकडं आपल्याला कोपरखेरण्याला ऑर्डर आहे. तर मी आलेलो आता छोटाला घ्यायला. तर छोटाला घेऊन डायरेक्ट जातो आहे मी कोपरखेरण्याला. तर बघूया आपला आजचा ब्लॉग कसा होतो, काय होते ते शेवटपर्यंत एन्जॉय करा. तसेच आपले ब्लॉग तर जास्त मी बोलू नाही शकत की तिकडं ब्लॉग येणार की नाही शोला, पण माझे रील्स तर भरपूर येणार. पण मी ट्राय करणार ब्लॉग पण काढायचं काय. कारण आहे ना, कॉपीराईट खूप पडतं आहे. माझ्या अगोदर मी लेट ब्लॉग चालू केलं आहे. माझ्या अगोदर भरपूर जणांचे ब्लॉग होते, त्याच्यामुळे ते गाणं सेम असतं ना, म्हणून कॉपीराईट पडतं आहे. कारण आपल्या आतापर्यंत 3 ब्लॉगला कॉपीराईट पडले म्हणून. तर बघूया तिकडे पण मी ब्लॉग काढतो की नाही काढत, ते कसं काय ते बघूया तिकडे जाऊनच. तर भेटूया तसंच ब्लॉग एन्जॉय करूया. आता डायरेक्ट जाऊया आपण कोपरखेरणेला. बघा ह्याला नीट बघा. हा, हात फ्री झालाय, हात फ्री झालाय. तर मंडळी पोचलोय आपण आपल्या लोकेशनवर डायरेक्ट. इकडं भावेश, हारे लोक सगळे आले आणि आपले पार्टीवाले भाऊ आहे. काय नाव तुमचं? अमित दादा. आपल्याला इकडंच आहे. हे बघा तिचा बॅनर दिसत असेल साईडला ना, पद्या बघा बॅनर दिसतोय ना, तिकडं वाजवायचे. म्हणजे इथून बाहेरून चालू करायचं तिथपर्यंत. तर बघू आता. सामान वगैरे तर आलंय टेम्पोमध्ये. मी काय तिकडे गेलेलो नव्हता, मी छोटाला गेलेला घ्यायला. तर तिकडून डायरेक्ट आपल्या लोकेशनवर आलोय. कसं काय ते डायरेक्ट सामान वगैरे लावून डायरेक्ट भेटूया तुम्हाला. आपल्या सेटनी फोन घेतलाय बघा. फोन 15 घेतलाय. 15 आपल्या सेटनी. गणपती फुल धामधूम झालाय. तुम्ही तर बघितलं असेल गणपतीचे सगळे आपले ब्लॉग. फुल धामधूम झालाय. आपला सेटने ब्लॉग घेतलाय 15 घेतलाय. ब्लॉग बोलते सॉरी 15 घेतलाय. तर बघू कसं काय ते. आपण डायरेक्ट सामान वगैरे लावून मग भेटूया. आपलं सामान वगैरे लावून झालंय सगळं. हे बघा इथं तुम्ही लोक. हा, हेच कर. सामान वगैरे लावून झाले. आपले पोरं पण आले. इथं डीजे वगैरे सगळं आहे. एक देवी नाही, भरपूर लाईनीत देवी ते. आणि आपला भाव पण आलाय. झेंडे काय बोलतो भाव? आपला भाव काय सरप्राईज. आपल्या भावाला सरप्राईज करा. बर्थडेला सरप्राईज करा. हा पहिला भाव आलाय. अजून एक याचा भाव आहे, मावशीचा मुलगा येतोय पेंग्विन, तो पण येतोय. आपला भाव आलाय सँडी. तुम्ही याला ओळखतच असेल काय बोलतोय. ब्लॉग चालू आहे. आणि आपला भाव आम्या ले माझा जुना मित्र आहे. पाणी पितो आता, खूप जुना मित्र आपला. डायरेक्ट भेटूया आता आपण चालू झाल्यावर.
ह्याच्यामध्ये दादाची आयडी देईल तिथं काय तिथे मला आपले ब्लॉग येणार फोटो फायटरचे. तिथं चॅनलचं नाव सांग. राहुल ब्लॉग काय राहुल ब्लॉग. तिकडं गवळी आहे गवळी आता एवढे दिवस ऑर्डर आहे तेव्हा रोटोवाला कोण नाही हा बघा राहुल. आमचा भाऊ बघा हरवलेला 10 दिवस कुठं गेलेला काय माहिती. आता डायरेक्ट नवरात्री मध्ये आलाय बरोबर भेंडी. गणपती हा बरोबर 10 दिवस गणपती बरोबर होता तो 10 दिवस बरोबर होता. आता परत आलाय इकडं. काय बोलतोय निल्या कसं आहे. देवी आली देवी आली.
आम्ही त्यांच्या एरियात पोहोचलो. एरियात कधी चालू केलं आपण? किती वाजता चालू केलं? 7ला चालू केले. 7 आता वाजले 12. 7 ते 12 पर्यंत वाजवत आहे. आता डीजे चालू आहे. डीजे काय माहित किती वाजता बंद होईल काय माहित नाही. हालत बघू शकता पोरांची हालत बघा. हे बघा एकदम फुल बोलताना रपाक चपाक जे 50. ब्लॉग एन्जॉय करा. आपला ब्लॉग एन्जॉय करा. काय मूर्ती अजून कुठे आहे त्यांच्या एरियात तिथे आले बघा. 12 वाजले अजून फुरसत. मंडळी आपल्याला फॅन फॉलोअर्स भेटलेले आहे बघा हे दोघं. थँक्यू. आजचं काम एकदम सक्सेसफुल झालंय. काय बघा इथं पॅकअप तर चालू आहे सगळं. आणि त्या धामधूम पण देवीला आता आतमध्ये डायरेक्ट तिकडं मंडपात आपण डायरेक्ट सामान वगैरे पॅकअप वगैरे करून भेटलं. काय आजचं काम एकदम सक्सेसफुल झालंय. काय धामधूम बजाय सबको आता आहे और पुरा खोपर गिरणे माता आहे. तुम्ही विचारू शकता आपलं काम आजचं कसं झालं. कसं झालं आपलं काम मंडळी? तुम्ही आता विचार करत असेल की तिकडून डायरेक्ट इकडं कसं आलो. कारण सीन काय झाला, तिकडं आपले काम वगैरे झाल्याच्या नंतर मी डायरेक्ट निघालो. कारण की माझी रात्री 1ची गाडी होती. मी डायरेक्ट निघालो तिकडून. डायरेक्ट आलो इथं अंकलेश्वरला. इथला शो आहे म्हणून. तिकडचं आपलं काम बिम एकदम चपाक चपाक दे 50 फुल डाबडूब झालं आहे. तुम्ही तर बघा ब्लॉग फुल एन्जॉय करा. आणि इकडं पळत होता आणि अंड्या पण आहे. गुड मॉर्निंग. आता सकाळी 6 वाजले. 6 नाही 7 वाजले. तर चला भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बघत राहा आपला आता ब्लॉग कसा आहे. एन्जॉय करा फुल. मजा तर खूप आली आहे. फक्त आपले पवळदादा अंड्या किरण हे लोक कोण नव्हतं पण जास्त म्हणून तरी पण लय मजा आली. चला मग भेटूया डायरेक्ट आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलते रहो चमकते रहो चेंबूर में मिलते रहो.